बरं, आता पुढचा मुद्दा. आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे आता एका मोठ्या गौप्यस्फोटाच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मी गप्प होतो, मात्र आता बोलण्याची वेळ आलेली आहे, अशा शब्दांमध्ये राणेंनी विरोधकांना थेट इशारा दिलेला आहे. बरं, गेल्या काही दिवसांपासून राजकीय पडद्यामागं अनेक घडामोडी घडतायत. मात्र नितेश राणे यांनी आज अत्यंत सूचक पोस्ट केलेली आहे. ती म्हणजे, पाहूयात की राणेंच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एवढं मात्र नक्की, हा इशारा नक्की कुणासाठी आहे तर पाहूयात. गप्प होतो पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबांच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आलेली आहे. तर राणेंच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली. हा इशारा नक्की कुणासाठी होता? नितेश राणे कुणाचे काळे चिठ्ठे बाहेर काढणार आहेत, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. नितेश राणे नेहमीच आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि धारदार विधानांसाठी ओळखले जातात. मात्र यावेळी त्यांनी ही वेळ नेमकी आलेली आहे असं म्हटल्यामुळे हा गौप्यस्फोट कुणाचं राजकीय करिअर धोक्यात आणणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. येत्या काही तासात किंवा दिवसात राणे कोणता धमाका करतात आणि त्यांचा नेमका निशाणा कुणावरती आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.